ठीक आहे चला. तर हुमांशू पाहिजे रे आता बरोबर सगळं. वेळ चालला त्याच्यात. आता कालचा ते झालं. आता पाहायचं आपल्याला नंबर 2 बाय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन. मेथड ऑफ प्रिपरेशन नंबर 2 बाय ऍसिड कॅटलाइज LISED कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन. ही पण रिॲक्शन आपण 11th मध्येच घेतलेली आहे. तरी पण मी सांगतो. पहा आता इकडे लक्ष द्या. हा समजा एखादा अल्किन आहे. सर ब्लर झालं. CH2 डबल बॉन्ड CH2. आता रे कॅमेरा बंद झाला. कॅमेरा बंद का बरं होऊन राहिला? कॅमेरा बंद होण्याचं तर काही कारणच नाहीये. ते तर चालूच आहे ना. ते दररोज सारखंच आहे. ते लॉक होऊन राहिला फोन. तो काय माहित काय झालं त्याला. थांबा एक मिनिट. आता ते काय डिस्प्ले असते मध्ये जाऊन त्याचं टाइम आउट करा. डिस्प्ले मध्ये आता कुठं आहे डिस्प्ले त्याचा? सेटिंग्स मध्ये. अरे आता याच्यातून डिस्प्ले कुठं दिसणार आहे रे बाबा? त्याच्यातून मग मीटिंगला क्लोज होऊन जाईल ना रे. सर जाऊ द्या, कॅमेरा आता ऑन झाला. आता कुठून ऑन झाला मला तर दिसूनच नाही राहिलं काही. याचा हात आले का मग काय पकडून ठेवू काय मी हातात असं? कसं जमणार आहे ते? एक तमाशा होऊन जाईल ना सगळा. इथेन ठीक आहे. आता याचं मला हायड्रोलिसिस करायचा इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. O H2SO4 असते ना. H2SO4 म्हणजे HOSO3H असं लिहिलं मी त्याला. H2SO4 ला असं लिहिलं HOSO3H. ठीक आहे. आता हे सल्फ्युरिक ऍसिड आहे. सल्फ्युरिक ऍसिड. ओके. आता हा बॉन्ड ब्रेक होईल. हा जर बॉन्ड ब्रेक झाला याच्यापेक्षा कागदावर शिकवून परवडते मग. CH2 सिंगल बॉन्ड CH2 दिसतही नाही ते. कसं होईल ते समजून नाही राहिलं मला. CH2 सिंगल बॉन्ड CH2 याची एक व्हॅलन्सी वेकंट झाली, याची झाली एक वेकंट. बरोबर आहे. हो सर. इथे लावायचा, एका ठिकाणी लावायचा OH आणि एका ठिकाणी लावायचा OSO3H. काहीतरी चुकून राहिलं. थांबा. H2 नाही पाहिजे, फक्त H पाहिजे. हा H. ठीक आहे. याला असं लिहितो H. काय रे जमून नाही राहिलं रे हेच. बरं आता मी इथे लावतो. कॅमेरा बंद होते का सांगता बरं मला? इथं लावून देतो मी असे. दिसून राहिलेलं आहे बरोबर? हो सर. हो सर. आता बंद झालं सांगा. झाला हा बनला. हा झाला आता तुमचा हे पहा CH3 CH2 आणि हा SO4 आणि H. हे झालं तुमचं इथिल हायड्रोजन. हा इथिल आहे एवढा. हा हायड्रोजन आहे आणि SO4 म्हणजे सल्फेट. इथिल हायड्रोजन सल्फेट. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं? त्याला मी असं लिहितो आता CH3 CH2 OSO3H. त्याच्यात काय करायचं? ऍडिशन ऑफ वॉटर. ठीक आहे. म्हणजे याच्यासोबतच असते ते. हायड्रोलिसिस करणं म्हणजे हे डायल्यूट पाहिजे असते. मग आता हा एवढा पोर्शन निघून जाते. म्हणजे काय बनून जाईल सांगा बरं पुन्हा? त्याचं काय बनन? हॅलो. H2SO4. हा CH3 CH2 आणि हा निघाला त्याच्या ठिकाणी हा येऊन जाईल OH. OH प्लस H2SO4. हा बनला तुमचा इथेनॉल. तर ही ती प्रोसेस आहे. आता याच्यात काय होते लिहा मी सांगतो सगळं. वेन इथिन is treated with dilute sulfuric acid to form. इथिन पेक्षा अल्किन करायचं. अल्किन करा पहिले. अल्किन
टू फॉर्म अल्कीन का अल्किल बनन. ठीक आहे, अल्किल झाला ना तो. अल्किल हायड्रोजन सल्फेट दिसून आलेला आहे काय? अल्किल हायड्रोजन सल्फेट. हॅलो, हो हो सर सर. दिसत आहे. हो सर. सर अल्किल हायड्रोजन सल्फेट. ठीक आहे, विच ऑन हायड्रेशन gives काय? अल्कोहोल. कसं लिहा? पहिले रिॲक्शन लिहायची नाही. रिॲक्शन लिहायची नाही. झालं लिहून? हा. आता फॉर एक्झाम्पल 1. फॉर एक्झाम्पल आता अल्किनच्या ठिकाणी इथिन करा. वेन इथिन इज ट्रीटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू फॉर्म इथिल हायड्रोजन सल्फेट. इथिल हायड्रोजन सल्फेट which on hydration gives ethanol. इथेनॉल. चला हे रिएक्शन लिहून टाका पटकन. झालं सर. एक्झाम्पल लिहिलंय? हो सर. हा. आता पहा, झालं पोरींनो? हो सर. हा. सिद्धी परमार आहे का? सिद्धी परमार. हो सर. तुला फी जमा करायला सांगितली होती ना सिद्धी मी? हो सर, 1-2 दिवसात करते म्हणते. हो, लवकर लवकर करा. ठीक आहे. हो सर. हा. आता आपण काय करू, इथिनच्या ठिकाणी प्रोपिन घेऊ. CH3 CH डबल बॉन्ड CH2. नाव का होऊन जाईल त्याचं? प्रोपिन. आता हे सगळं असंच राहील. ठीक आहे. आता हा बॉन्ड ब्रेक करायचा म्हणजे इथे बदलून जाईल तुमचा. आता काय बदलेल पहा बरं. CH3 तसाच राहील, CH आणि सिंगल बॉन्ड CH2. हे असं. ओके. आता पहा, याची एक व्हॅलन्सी वॅकंट आहे, याची एक व्हॅलन्सी वॅकंट आहे. आता तुमचा हायड्रोजन जो आहे हा पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि OSO3H हा निगेटिव्ह पार्ट आहे. आता ही जी प्रोसेस होते ही बाय MK रूल होते. आता तुम्हाला MK रूल माहिती आहे. MK रूल असा म्हणते की निगेटिव्ह पार्ट जो असतो तो अशा ठिकाणी लावा, अशा ठिकाणी ऍड करा ज्या ठिकाणी हायड्रोजनचं प्रमाण काय आहे, हायड्रोजनची संख्या काय आहे, लेस. लेस आहे, कमी आहे. म्हणून मग हा जो निगेटिव्ह पार्ट आहे इथे लागेल. इथे एक हायड्रोजन आहे, इथे 2 हायड्रोजन आहे, तर एक इथे आहे म्हणून OSO3H. OSO3H आणि इथे पण काय, इथे काय होऊन जाईल H. म्हणजे हा झाला तुमचा CH3. म्हणून आता हा झाला तुमचा 1 2 3 कार्बन, दुसऱ्या कार्बनला ब्रांच म्हणजे आयसोप्रोपिल झाला तो. आयसोप्रोपिल
हायड्रोजन हायड्रोजन आणि हा झाला सल्फेट, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. लक्षात आलं तुमच्या? आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल की तो जो आहे आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट CH3 CHO SO3H आणि इकडे कोण CH3. आता हा जो आहे हा याच्यासोबत चालला जाते, बरोबर. आणि तुमचा कंपाऊंड बनते इथे. कोणता कंपाऊंड म्हणून पहा, CH3 CH CH3 जसंच तसंच CH3 CH CH3 आणि खाली कोण लागून जाईल, हा OH. म्हणजे तुमचा बनला आयसोप्रोपिल अल्कोहोल. आलं का लक्षात? हो सर. हो सर. हा, मग वेन काय, प्रोपीन. When propene is treated with dilute sulfuric acid to form isopropyl hydrogen sulfate, which on hydration gives isopropyl alcohol. चला लिहा इथे MK रूल लिहिणं. सल्फेट आणि हा, तर ते सल्फेटची दोन स्पेलिंग असते का सर? अरे राजा, पहिले हे होतं सल्फेटचं, हे स्पेलिंग होतं हे, ठीक आहे. सल्फ्युरिक ऍसिडचं हे असं होतं. आता हा जो नवीन पुस्तक आलं की तुमच्या वेळेस, त्याच्यात हे स्पेलिंग नाही आहे. आता कॉम्प्युटर पण हे ऍक्सेप्ट नाही करत. आता नवीन कॉम्प्युटरमध्ये सल्फ्युरिक असं आलं आणि सल्फेट जो आहे तो असा आलं, जसं मी लिहिलं इथे असं. समजलं? नाही तर पहिले हेच होतं. मला तर ह्याचीच सवय आहे. माझ्या तर अजूनही लिहिता लिहिता हे लिहिल्या जाते. पण आता काय करणार आहे, त्याला कॉम्प्युटरही ऍक्सेप्ट नाही करत आहे ते, आणि नवीन पुस्तकांमध्ये हेच आहे. तर म्हणून आपण मग आता ते अपडेट करावं लागेल ना स्वतःला. हो सर. हा, असं आहे ते. मी तर आतापर्यंत तेच लिहिलं माझ्या जीवनभर मी पूर्ण शिक्षणापासून सल्फेटचं स्पेलिंग हेच लिहिलं. मला किती त्रास होत असून सांग बरं तू. आता मला तर हेच नाही समजत, फ जो असते मराठीतला तो एकच शब्द आहे, असा एकच अक्षर आहे ते, आहे की नाही. त्याच्यासाठी तर फ असाही आहे आणि PH आहे. दोन दोनची गरज काय आहे? क साठी के आहे, सी आहे. असं कोरोना लिहिलं तर लोक हसते, आणि असा कोरोना लिहिला तर लोक बरोबर आहे. मला समजतच नाही कशासाठी आहे बा. आणि याच्याही पेक्षा डेंजर तर मला ते नाही समजत की सायलेंट पी कशासाठी असतो नेहमी. त्याचं पीनच बिचाऱ्याने ठेका घेतलाय सायलेंट राहायचा का काय की समजत नाही. स्युडोफोडिया आहे, स्युडोफोडिया आहे की नाही, असं बायोलॉजी वाल्यांना सायलेंट समजलं. आहे. आता याचा पी सायलेंट आहे. सर स्क्रीन अटकली. ला विचारलं, पण मला त्याचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर कोणीच नाही दिलं आजपर्यंत. सर स्क्रीन अटक. हॅलो, आता हो, आता सर. बराबर आहे सर. आता आला का आवाज? हो सर. हो सर. हो सर. हा, तर मधात अडकला होता वाटते. हो सर. हो सर. अरे, मी इंग्लिशच्या टीचर लोकांना विचारलं की हे सायलेंट का बरं असते, पी. सुनामी सांगितलं मी तुम्हाला, सुनामी त्याच्यात टी सायलेंट आहे. हो सर. मग हा टी कशासाठी सायलेंट आहे बाबा? त्यात साऊंड आहे का टीचा? स्युडोपोडियामध्ये पीचा साऊंड तरी आहे काय? मग तो कुठून आला सायलेंट? कायचा सायलेंट आहे तो? आपल्या केमिस्ट्रीत नसते सायलेंट काही, डायरेक्ट आहे. याच्यासोबत हे रिॲक्ट होईल
रिझल्ट दिसन. पटलं? हो सर. हो सर. हा चला. इंग्लिशच्या लेक्चरर लोकांना पण मी विचारलं, पण मला कोणी त्याचं सॅटिस्फॅक्टरी उत्तरच दिलं नाही. म्हणजे माहीतच नाही कोणाला ते सायलेंट कॅसाठी असते. चला जान दो, कोई बहुत प्रॉब्लम नहीं उसमें. आ गया क्या समझ मेरे बच्चों? हो सर. हा चला, आता एक काम करा. आता तुम्ही ब्यूट टू इन घ्या आणि मला करून दाखवा लवकर. ब्यूट टू ENE is treated with dilute sulfuric acid to form isobutyl hydrogen sulfate, which on hydration gives isobutyl alcohol. चला बनवा बर रिएक्शन. MK रूल नुसार घ्यायची. ब्यूट टू इन म्हटलं मी, ब्यूट टू इन. चला मी इथं ब्यूट टू इन करून देतो तुम्हाला, नाही तर तुम्ही अधिक टाइमपास करा ना त्याच्यात. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 असा आहे तो. ब्यूट टू ENE. सर 10 मिनिट आहे. जाऊ दे ना, आता आहे काय कर ना मग पटकन रिॲक्शन. त्याला मी काय करू? चला मीच देतो करून. आयसोब्युटिल हायड्रोजन सल्फेट. चला करा, पटपट करा, मीच देतो आहे करून. झाली सर. हे झाले. हे तर चेक करा बरोबर आहे का. हा जो OH आहे हा इथे लागू शकते, तर इथं CH2 येईल. सारखंच आहे ते, पाहून घ्या. अरे बापरे. हा चला चला लवकर लवकर चला. झालं सर. बर, चांगली गोष्ट आहे. झालाय सर. हो तर चांगली गोष्ट आहे ना. झालं तर कोणी मनाई केली तुम्हाला. स्क्रीनशॉट कोण काढला मला सांगा पटकन. स्क्रीनशॉट कोणी काढला? हिरो लोको. अरे यार कुठं गेलं ते. 10 पॉइंट. हा बरं जाऊ दे, त्याचं कामही नाही मला आज, तसंही नाही होत. आता ही जी रिॲक्शन आहे, झालं लिहून पूर्ण रे? हो हो सर. सर. हो सर. हा चला, आता ही जी रिॲक्शन आहे ही ऍक्च्युअल मध्ये कशी होते पहा. मेकॅनिझम पाहायचं आपल्याला. मेकॅनिझम ऑफ ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ ऍसिड कॅटलाइज पाहिजे. ऍसिड कॅटलाइज. हा, या रिॲक्शनचा आपल्याला मेकॅनिझम पाहायचा आहे. मेकॅनिझम ऑफ ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन. 3 स्टेप मध्ये होते. मेकॅनिझम म्हणजे तुम्हाला माहित आहे. ऍक्च्युअल ती रिॲक्शन कशी होते. स्टेप 1 मध्ये होते फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन.
कॅटायन. आता पहा, आपण त्याच्यात सल्फ्युरिक ऍसिड टाकलं डायल्यूट. माझ्याकडे लक्ष द्या पटकन. डायल्यूट H2SO4 टाकलं आपण त्याच्यात. आता H2SO4 चे पाण्यात टाकल्यावर आयन तयार होते HO4 H प्लस आणि SO4H निगेटिव्ह. असे आयन तयार केले होते आपण. आता होतं ना? अरे हे असं होतं ना रे बाबा, होतं की नव्हतं? हो सर. हो हो सर. सर. हा, तर हा जो वॉटर आहे, डायल्यूट म्हटल्यानंतर त्यात वॉटर आलाच. मग या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात आणि हा जो H प्लस आहे, हा H प्लस त्याच्यावर अटॅक करतो. याच्यावर अटॅक केला की हा HOH जुनच होतं, इकडून एक हायड्रोजन कंबाईन होते, एक लोन पेअर तशीच राहते आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येते, कारण की एक लोन पेअर वापरल्या गेली वॉटरची, ऑक्सिजनची. ठीक आहे. आणि म्हणून मग आता हा H प्लस कोणाचा आहे? सल्फ्युरिक ऍसिडचा आहे. ओके. आता मग काय होते, हा जो कार्बन, हा जो आहे CH2 डबल बॉन्ड CH2, हा इथिन आहे तुमचा, बरोबर? हो सर. हा जसंही हे होते तसंही माहित आहे का काय होते, की हा ऑक्सिजन ही लोन पेअर घेऊन घेते. मग लोन पेअर जर ऑक्सिजननी घेतली वापस, तर हा पुन्हा काय बनून जाईल? H+ आयन. हा, H प्लस बनून जाईल. मग तो जो H प्लस आहे ना, तो H प्लस याच्यावर अटॅक करते, याच्यावर अटॅक करते. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू की तो, आता थांबा, इतकं दूर झालं लिहिण्यात. बरं ठीक आहे, एक काम करतो मी. मग हा जो आहे HO असं लिहितो मी त्याला, चालेल? H2O H आणि याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज आणि लोन पेअर आहे. मान्य आहे? मान्य आहे? हो सर. हा काय करते, आपली लोन पेअर वापस घेऊन येते ऑक्सिजन. मग हा जो CH2 डबल बॉन्ड CH2 आहे, हा H प्लस काय करते, याच्यावर अटॅक करते. ठीक आहे. हा H प्लस बनन ना, तो याच्यावर अटॅक करते आणि याला अटॅक केला की याला लोन पेअर पाहिजे असते, म्हणून ती लोन पेअर पण याच्याकडेच येते. आणि लोन पेअर आली की आता पहा काय म्हणते त्याचं. आता इथे 2 हायड्रोजन ऑलरेडीच लागलेले आहे. हा एक हायड्रोजन आला म्हणजे किती होऊन जाईल ते? CH3. इथं सिंगल बॉन्ड आणि हा राहील CH2. आता हे पहा, हा जो बॉन्ड होता, या बॉन्डमध्ये एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा होता, एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा होता, बरोबर? हो सर. एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा. तर हे दोन्ही इलेक्ट्रॉन इकडे आले ना कार्बनकडे, हो सर. म्हणून याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज. हा झाला तुमचा इथिल कार्बोकॅटायन. इथिल कार्बोकॅटायन. आता सेकंड स्टेप मध्ये काय होते? सेकंड स्टेप मध्ये, आता ही झाली पहिली स्टेप, फॉर्मेशन ऑफ कोण? कार्बोकॅटायन. ठीक आहे. आता सेकंड स्टेप मध्ये काय होते, की जो न्यूक्लिओफाईल आहे, दुसरा वॉटर मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड होतो आता, आणि त्यातला जो OH आहे तो त्याच्यावर अटॅक करतो, ऑक्सिजन जो अटॅक करतो. आता हे झालं एवढं. मग हा CH3 CH2 याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, प्लस HOH. आता मी जाणून बुजून असं लिहितो, HOH याच्यावर 2 लोन पेअर आहे. आता हा डिफिशियंट आहे आणि हा काय आहे? रिच आहे. त्याच्यामुळं हा याच्याकडे येतो आणि हे याच्याकडे आला. इथं आता स्टेप 2 लिहायला पाहिजे होतं मला. थांबा, स्टेप 2. स्टेप 2, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. पहा आता PH आला पुन्हा. FIL पाहिजे होतं मग ते, बरोबर आहे. ऑन कार्बोकॅटायन. तर काय होते, CH3 सिंगल बॉन्ड CH2 याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि आता काय होते की HOH याच्यावर 2 काय लोन पेअर आहे. हा ऑक्सिजन याच्यावर अटॅक करतो आणि ऑक्सिजनने याच्यावर अटॅक केला की ह्या CH3 तसाच राहील, हा CH2 आणि याला असली तुम्ही जाणून बुजून,
आता इथे याच्यावर पॉझिटिव्ह याच्याजवळ इलेक्ट्रॉनच नाही. हे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचे वापरले चालले. ओ एच आणि एच. आणि याच्यावर आता एकच लोन पेअर शिल्लक राहील. याच्यावर कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे. हो सर. हा आता एवढं लिहा पहिले पटपट. लवकर लिहा. अजून एक स्टेप शिल्लक आहे. किती मिनिटं आहे रे? 1 मिनिट. 1 मिनिट. लवकर लिहा लवकर लिहा. लवकर लिहा पटकन. आता लास्ट स्टेप मध्ये डिप्रोटोनेशन होते. लास्ट स्टेप स्टेप 3 डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन म्हणजे लॉस ऑफ प्रोटॉन. ते मोडू का बरं थोडस? हो सर. हा आता डिप्रोटोनेशन मध्ये काय होते? हा लवकर घ्यायचं पटकन का? CH3 CHH O H आणि H असं आहे ते. त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्जेस बरोबर द्या रे भाऊ. आता हा काय करते? लोन पेअर घेऊन घेते आणि हायड्रोजनला पाठवून देते. म्हणून CH3 CH2 आणि हा OH याला जॉईंट होऊन जाते. प्लस H प्लस गेला. हा तुमचा बनला इथेनॉल. असं होते. ती ॲरो बरोबर द्या. नसन झालं तर लोड नाही, मी फोटो काढून पाठवतो किंवा उद्याही सांगा. असं काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं. आता दुपारच्या बॅचचं मी सांगन रे बाबा, कारण की आता हे वेदांत घरी नाही आहे, तर ते पाहू उद्याला. असलं जमलं माझ्याकडून जमलं